शिक्षक एक प्रभावी सामाजिक नेतृत्व या विषयावर डॉक्टर श्रीमती मधुश्री सावजी यांनी आपले विचार व्यक्त केले. एक अनुभव सांगते आणि मग मी खरं मूळ विषयाकडे वळते. मी असाच एक अमेरिकनचा कोर्स केला होता, खूप पैसे देऊन केला होता. म्हणजे 2000 साली मी 25,000 रुपये देऊन 3 दिवसाच्या कोर्सला पुण्याला गेले होते. तेव्हा पैसे कमवत होते, आता काटकसरीने राहते, पैसे कमवत नाही तर, पण तेव्हा गेले होते. तेव्हा त्यांनी आमच्या 8-10 जणच होतो आम्ही त्या कोर्सला, औरंगाबादचे 3 जण होतो. तिथे त्या कोचनी एक डिक्शनरी वाचायला सुरुवात केली आणि मग त्यांनी सुरू केलं ए अग्रवाल पासून जी डिक्शनरी पुण्याची वाचायला सुरुवात केली. तेव्हा टेलिफोन डिरेक्टरी होती. काही जण चुळबुळ करायला लागले, म्हणजे माझं भाषण असताना असं होईल म्हणून मी आधीच सांगून ठेवते सगळा प्रसंग तुला. तर काही जण थोडेसे चुळबुळ करायला लागले. थोडा वेळ झाला, काही जणांना वाटलं काय आहे, आपण एवढे 25,000 रुपये दिले आणि हा माणूस नुसतं डिक्शनरीच वाचतोय, किती वेळ वाचला. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, त्याचा एच आटपेना आणि एच वाचत होता. शेवटी औरंगाबादचा एक स्ट्रक्चरल इंजिनियर ME झालेला होता. तो एकदम चिडला आणि उठला आणि म्हणाला की व्हॉट आर यू डुईंग, आय एम गोइंग टू लिव्ह दिस क्लास. मी माझे पैसे सोडून देतोय, पण मी या क्लासला बसणार नाही म्हणे. माझे गेले चालतात 25,000, त्याच्यापेक्षा मी जास्त कमवेन, पण तुमच्या क्लासमध्ये बसणार नाही, असं म्हणून तो बाहेर चालला गेला. आणि बाहेर चालला गेल्या अर्थात बाहेर काही लोक असतात पेरलेले त्यांचे, त्यामुळे त्यांनी त्याला अडवलं आणि त्याचं जे काय कोचिंग करायचं ते करत होते. मग राहिलेल्या 7 जणांना त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही काय शिकले. आम्हाला कळेच ना की माणूस निघून गेला, नुसता डिक्शनरी वाचतोय आणि आम्ही काय शिकलो. तो म्हणे विचार करा, मी तुम्हाला शिकवलंय, तुम्ही शिकला की नाही हा तुमचा प्रश्न. मग हळूच एक जण असं म्हणाला की तो मारवाडी होता. तो म्हणाला की अरे मुझे आज समझ में आया कि पुणे में इतने अग्रवाल है, मैं उसी गिरफ्तारी का. तर मग असं प्रत्येकाने एक मी सुरुवात फक्त एका उत्तराची सांगते. प्रत्येकाने काही ना काही सांगितलं आणि मग शेवटी तो असं म्हणाला की हा जो तुमचा औरंगाबादचा मित्र निघून गेलाय, तेव्हा औरंगाबादच नाव होतं. तो म्हणाला की हा जो निघून गेलाय त्याने तुम्हाला काय शिकवलं, त्याची तुमच्या आयुष्याशी काय कमिटमेंट आहे. सगळे म्हणे त्याची काय कमिटमेंट, तो लाख मारून चालला गेला क्लासमधून, त्याची तुमच्या आयुष्याशी आमच्या आयुष्याशी काय कमिटमेंट. तर ते म्हणाले की हे बघा, त्याने 25,000 रुपये सोडले, त्यांनी क्लास सोडला की मी रागावून गेलो तर हा कोच काहीतरी यांना शिकवेल, माझ्या या 7 जणांसाठी उपयोगी पडावे, मी गेलो तरी चालेल. पण सामाजिक नेतृत्व म्हणजे काय नक्की, आणि तुम्हाला जे मिळतं त्याच्यातनं काय मिळतं. तर एक असतं शिक्षकाला जेव्हा शिक्षक म्हणून नेमणूक होते तर त्याला काय मिळतं, तर महिन्याच्या शेवटी वेतन मिळतं. पण तुम्ही 1 तारखेला लागले तर 1 तारखेला वेतन मिळत नाही, ते पुढच्या 7 तारखेला मिळतं. त्यामुळे तुम्ही नोकरदार म्हणून जेव्हा असतात तेव्हा नोकरीसारखं वेतन 7 तारखेला मिळतं. अजून काय मिळतं तुम्हाला, तर ते वेतन फिक्स असतं. म्हणजे त्याच्यात इन्क्रिमेंटही पक्क ठरलेलं असतं की किती टक्के वगैरे अशा अर्थाने. वेतन फिक्स आहे, स्थान पक्क आहे तुमचं, विषय पक्का आहे तुमचा. पण या वेतनाच्या पलीकडे जो शिक्षक काम करतो तो सामाजिक नेतृत्व करू शकतो. मग या वेतनाच्या पलीकडे काम करणारा शिक्षक म्हणजे काय, तर जो शिक्षक दररोज शाळेमध्ये येतो आणि येताना घरी जाताना समाधानाने जातो. ते समाधान हे वेतनाच्या पलीकडे आहे. ज्या शिक्षकाला शिकवण्याचं समाधान मिळतं त्या शिक्षकाला आजार कमी लागतात. हे मी अतिशय सायंटिफिक सांगते. त्याला वेतन काय मिळतं, समाधान हेच मिळतं. कधी मिळतं, ताबडतोब मिळतं, त्याला वाट नाही बघावी लागत. किती मिळतं, तुमचं वेतन फिक्स आहे, पण हे वेतन पाहिजे तितकं अपरिमित समाधान तुम्ही मिळवू शकता जर तुम्ही ठरवलं तर. त्यामुळे अपरिमित समाधान तत्काळ मिळणार. तुमचं वेतन तुम्ही 7 तारखेला गेला आणि रस्त्याने निघाला
निघाले कुठल्या तरी खेडेगावच्या, वाटेमध्ये चोर मिळाला तर वेतन घेऊन जाऊ शकतो. आता ऑनलाईन बँकमध्ये मिळतं तर सायबर सिक्युरिटी सुद्धा येऊ शकते. पण हे जे समाधान आहे ते तुमच्यापासून कोणीही चोरून नेऊ शकत नाही. आणि या समाधानाने काय होतं तर आपल्या पेशीमधल्या प्रत्येक पेशीला उत्तम प्राणवायू मिळतो, कारण तुम्ही सकारात्मक जगत असतात. समाधान ही सकारात्मक जगण्याची पायरी. जेव्हा आपण समाधानी शाळेत निघतो, आपण शाळेमध्ये कुठलीही चुगली न करता जर शिक्षक 21 दिवस या शाळेच्या बाहेर पडला, अरे काय प्रिन्सिपलने तर असंच केलं, अरे तो शिक्षक तर माझ्यावरच काम करून, अरे ही मुलं तर मूर्खच आहे, पालक तर येतच नाही, मला तर इतके पिरियड दिले, अशा अनेक गोष्टी असू शकतात ज्याच्यावर तुम्ही नाराज होत असता किंवा ज्याच्यावर तुम्ही आपसामध्ये चुगली करत असता. करायला पाहिजे का? तर तुमचा हक्क आहे, करूच शकता. पण त्या चुगलीबरोबर काही माणसाला मिळत असतं. प्रत्येक गोष्टीबरोबर त्याला पे ऑफ म्हणतात. त्याला तुम्ही पे ऑफ करता. जेव्हा तुम्ही काही गोष्ट करता तर त्याची रिॲक्शनला रिॲक्शन असते. त्याच्यामुळे जी तुम्ही ॲक्शन घेता त्याची रिॲक्शन युनिवर्स तुमच्या पदरामध्ये टाकतं. मग ते आजाराने असेल, आपली मुलं न शिकणारी असेल, अजून अनेक प्रकार असतात की ज्याच्यामध्ये आपण जर निगेटिव्ह विचार करत असू तर आपोआपच तो निगेटिव्ह विचार आपल्यापर्यंत येत राहतो. म्हणून आपण सकारात्मक करायचा. सावजीताई सांगतात म्हणून सकारात्मक नाही करायचा. आपण आपल्या आयुष्यामध्ये शिकवण्याचं समाधान घेणं हे अमूल्य आहे का? तर 100% अमूल्य. तुमच्या वेतनाला एक फिक्स मूल्य आहे, पण समाधानाला अमूल्य. तर तुम्ही लक्षात घ्या की वेतनधारी तुम्ही आहात, तुम्हाला उत्तम वेतन मिळत आहे, पण तुम्ही समाधानी आहात का? आणि जो समाधानी असतो त्याच्या ब्रेनमध्ये एक डोपामिन नावाचं स्त्रव असतं आणि तो डोपामिन तुम्हाला आनंदी करतो. त्यानंतर तुम्ही घरी गेल्यावरही आनंद देऊ शकता. अन्यथा शाळेतनं निघताना जे फ्रस्ट्रेशन असतं, जो राग असतो, जे दुःख असतं ते तुम्ही तुमच्या परिवारामध्ये पण घेऊन जाता. आणि त्याच्यामुळे परिवारामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना बघा की तुमची मुलं तुमचं ऐकतात का? मला माहीत असलेलं नाव नाही घेत, पण काही शिक्षक मला अगदी जवळनं माहीत आहे की जे अतिशय समाधानी आहे तुमच्याच संस्थेत, जे अतिशय आनंदी आहे, जे अतिशय निस्वार्थ भावाने काम करतात. वेतन घेतात का? तर वेतन घेतात, पण वेतनाच्या पलीकडे काही विचार करतात समाजाचा. त्यांची मुलं आज उत्तम आहेत, ते समाधानी आहे त्यांच्या मुलांच्या प्रगती, त्यांचे मुलं त्यांना विचारतात. त्यामुळे सामाजिक नेतृत्व करायचं असेल तर पहिलं NEP असं म्हणतं की पहिलं आहे सेल्फ डेव्हलपमेंट. सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर आपल्याला आवडत नाही तर आपल्यामध्ये हिंमत असायला पाहिजे, निर्भयता असायला पाहिजे की आपण त्याला सामोरं गेलो पाहिजे. धन्यवाद. आवाजही बंद झाला आणि लाईटही बंद झाली. तर पहिलं असतं स्वतःचा आत्मस्वीकार. जो आत्मस्वीकार करू शकत नाही तो दुसऱ्यांचाही स्वीकार करत नाही. मग ते घरची बायको असो, नाहीतर माझ्यासारखा वक्ता असो, किंवा संचालक असो, किंवा पालक असो, किंवा विद्यार्थी असो. जेव्हा जो शिक्षक स्वतःचा स्वीकार करतो, मी जसा आहे तसा आहे, मला कदाचित चांगली भाषा येत नसेल, मला उत्तम इंग्रजी बोलता येत नसेल, मला वर्ग कंट्रोल करता येत नसेल, मी दिसायला चांगला नसेल, माझ्या घरी बायको कमावती नसेल, व्हॉट एव्हर इट इज, जसं आहे तसं माणसाला आत्मस्वीकार जेव्हा असतो तेव्हा आत्म्याचा विकास होतो, आत्मविस्तार होतो. आणि आत्मविस्तार झाल्यानंतर आत्मविष्कार होतो. तर आत्मविकास म्हणजे काय? आत्मविकास म्हणजे तुम्ही स्वतःशी जे बोलतात ते, स्वतःवर जे काम करतात ते, विद्यार्थ्यांवर जे काम करतात ते. आत्मविकास म्हणजे रोज नवीन काही शिकता का? समजा मी असं विचारलं की हे गीत म्हटलं, त्या ताईंनी गीत म्हटलं, ते गीत मी आणि देवजीबाईंनी म्हटलं, आमच्या डायसवरचा आवाज होता, पण मला असं दिसलं की बंट्याच शिक्षकांनी ते गीत म्हटलं. गीत आखलंय का? तर आखलंय. आपला प्रत्येक
प्रत्येक क्षण त्यासाठी आपण जेव्हा वापरतो तेव्हा आपलं हृदय उत्तम तयार होतं. आपण इथे बसलो आहे आणि गीत चालू आहे, ते सुस्वरात चालू आहे, त्या गीताला काही अर्थ आहे, त्या गीताने आपल्या आयुष्यावर परिणाम होणार आहे, समाजावर होणार आहे की नाही, शाळेवर होणार आहे की नाही, संचालकांवर होणार आहे की नाही, हा विषय सोडून द्या. जेव्हा सामाजिक नेतृत्व म्हणून करायचं, मी तुम्हाला कोणतंच काम करायला सांगणार नाही आज. मी सांगणार आहे सामाजिक नेतृत्व जर करायचं असेल तर आत्मविकास पहिली पाहिजे आहे. आणि आत्मविकास म्हणजे स्वतःवर काम करणं. मग एक छोटंसं गीत आहे, छोटीशी प्रार्थना आहे, त्याचा माझ्या आयुष्यात काही बदल होतो का? मी पूर्ण आयुष्यभर ती प्रार्थना म्हणतो, पण त्याचा माझ्या आयुष्यावर एकतरी ओळी अनुभवावी असं जे म्हणतात की मी त्याचा आयुष्यात एकदाही विचार करणार नाही, तर आपण जसं आलो तसंच मरणार आहे. आणि ते आता नाही जाणवणार, तुम्हाला रिटायरमेंट झाल्यानंतर जाणवणार. आज तर तुम्ही सुस्थितीत आहात, त्यामुळे आज तुम्हाला नक्की जाणवणार नाही. आणि युनिवर्स सुद्धा आपली परीक्षा बघत असतं की हे साधारण होऊ द्या, 100 दोष 100 चुका होऊन जाऊ द्या यांच्या, मग बघूया. तोपर्यंत त्या चुका पण आपल्याला माफ असतात. त्यामुळे आत्मविकास, आत्मविष्कार याच्याकडे जाण्यासाठी NEPनी पहिलं सूत्र काय सांगितलंय तर सेल्फ डेव्हलपमेंट लीडरशिप. ही सेल्फ डेव्हलपमेंट लीडरशिप झाल्यानंतर मग बाकीचं नियोजन आहे, ऑर्गनायझेशनल लीडरशिप आहे, सोशल लीडरशिप आहे. आता आपण असं म्हटलं की सामाजिक नेतृत्व म्हणजे काय? शिक्षकांइतकं सामाजिक नेतृत्व कोणीच करू शकत नाही. म्हणजे आता लगेच येणारी गुरुपौर्णिमा पण आपल्याला गुरुबद्दल संस्कृतमध्ये खूप सारं काही सांगितलं आहे, त्याच्यात मी जात नाही. पण सामाजिक नेतृत्व म्हणजे काय? तर पालक एवढे आपल्या जवळ आहेत. मी एका जळगावच्या कॉलेजला गेले होते, त्या ठिकाणी 1000 विद्यार्थी होते. त्या तिथल्या प्रधानाचार्याने मला बोलवलं होतं, प्रिन्सिपल. आणि कॉलेजच्या साधारण 60% प्राध्यापकांनी त्यांना सपोर्ट नाही करायचं असं ठरवलं होतं. ते प्रिन्सिपल होते, तरी बाकीचे वेतनधारी होते, त्यांना अधिकार होता आम्ही करायचं की नाही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी. त्यांनी ठरवलं होतं की नाही करायचं. प्रिन्सिपलनी ठरवलं होतं की नाही मला हे सोशल लीडरशिपमध्ये काम करायचं. तर त्यांनी प्रत्येक मुलाच्या घरी एक पत्र पाठवलं, मोबाईलवर मेसेज पाठवला, मुलांच्या छोट्या छोट्या बैठका घेतल्या, पाड्यावर जाऊन बैठका घेतल्या आणि मुलांना एक फॉर्म भरायला दिला, आई वडिलांकडनं भरून आणा असं. त्या फॉर्ममध्ये 2 फक्त प्रश्न मी सांगते. त्या फॉर्ममध्ये असं लिहिलं होतं की आपल्या मुलाला या शाळेमध्ये या कॉलेजमध्ये आल्यानंतर काय शिकावं असं वाटतं. तर आई वडिलांनी लिहून दिलं की आमचा मुलांनी आदर करावा असं आम्हाला वाटतं. त्यांनी नाही लिहिलं की फिजिक्समध्ये गुण घ्या. ते ग्रामीण भागातलं ते जळगाव जामोदची कॉलेज होतं. तर त्या मुलांनी जे लिहून दिलं ते, आणि दुसरं लिहिलं होतं की आमच्या घरामध्ये ज्या कुल परंपरा आहे त्या त्यांनी जपाव्या. हे 2 कॉमन होते. त्यांनी तो रिसर्च वर्क म्हणून पब्लिश केला पेपर. असे बरेच बाकीचे होते सगळे. अशा प्रत्येक जाती जमातीच्या म्हणजे त्या गावामध्ये जेवढे 12 बलुतेदार ज्याला म्हणतात, जेवढे व्यावसायिक होते त्या सगळ्यांचा फॉर्म भरून आणला. आणि त्या सगळ्यांचा फॉर्म भरून मग मला एक दिवस बोलवलं होतं, अजून एकाला बोलवलं. असं 3 दिवस 3-3 तासांचा कार्यक्रम त्यांनी केला. पालकांना बोलवायचं, त्यांनी भाजी भाकरी सोबत आणायची. 3च तास, संध्याकाळी 4 ते 7 त्या वेळामध्ये ते पालक फ्री असतात. तर 4 वाजता ते शेतात लवकर यायचे, 7 वाजता त्यांना ते जेवण करून सोडायचे आणि बरोबर 1 तासाचं भाषण व्हायचं. मी तुम्हाला सांगते की सामाजिक नेतृत्व काय असतं. आपण असं म्हणतो की इतकी सुंदर बिल्डिंग आहे, आता त्यांनी मला सांगितलं की हॉस्टेल पण होणार. आज आपण विचार केला की आपण लागलोय, आपल्या मुलाचं नियोजन करतो, आपण आर्थिक नियोजन करतो, तुम्ही कदाचित पिरियडचं पण नियोजन करत असाल. पण सामाजिक नेतृत्व करण्याजवळ मी का शिक्षक झालो, पगार मिळतो म्हणून शिक्षक झालो, तर असे 4 प्रकारचे शिक्षक असतात. एक शिक्षक असतो वेतन शिक्षक, दुसरा शिक्षक असतो विषय शिक्षक, तो वेतनही घेतो आणि विषय उत्तम शिकवतो. तिसरा शिक्षक असतो विद्यार्थी शिक्षक आणि चौथा शिक्षक असतो राष्ट्र शिक्षक. अशा 4 प्रकारच्या शिक्षकांमधनं आपण कोणत्या लेव्हलचे शिक्षक आहोत
तर वेतन शिक्षक एवढाच असेल तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मग ते डायबिटीज, ब्लड प्रेशर पासून कितीही, अगदी तुम्ही रेग्युलर योगासन केले स्वतःसाठीच फक्त, तरी सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागतात. कारण जर्मन सायंटिस्टनी, एका न्यूरो सायंटिस्टनी 10 वर्ष रिसर्च केला आणि 10 वर्ष रिसर्च केल्यानंतर त्यांनी एका शिक्षकाला किंवा एका व्यक्तीला असं सांगितलं की या झाडाची फळं तू अजून कोणाला तरी दे, म्हणजे हॉस्पिटलच्या रुग्णांना देऊन दे, हे झाड तू वाढवायचं पण फळ तू घ्यायचं नाही. आणि दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं की या झाडाची सगळी फळं तू घेऊन जायची. आणि 10 वर्ष त्यांच्या ब्रेनचे वेगवेगळे स्कॅन केले. 10 वर्षानंतर त्या न्यूरो सायंटिस्टने रिसर्च पब्लिश केला की ज्या माणसाने हे आंबे घेतले आणि हॉस्पिटलमध्ये किंवा अवांतर ठिकाणी नेले, त्या माणसाच्या ब्रेन मधल्या ज्या वेव्हज होत्या त्या वेगळ्या तऱ्हेच्या होत्या, त्या आनंदी होत्या, त्याच्यामध्ये स्पार्कल, हॅपीनेस इंडेक्स म्हणतात, तो अधिक होता. आणि ज्यांनी फक्त घरीच नेले त्याचा हॅपीनेस इंडेक्स हा अतिशय लोअर लेवलला होता. त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्णपणे नकारात्मकता होती. त्यामुळे आपलं आयुष्य चांगलं जावं याच्यासाठी सामाजिक नेतृत्व करायचं आहे. समाज बिघडलाय म्हणून सामाजिक नेतृत्व करायचंच नसतं. मुळात आपलं आयुष्य चांगलं जाण्यासाठी जेव्हा आपण समाजामध्ये जाऊन काम करतो, आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना भेटतो, 10-20 मुलींना, मुलांच्या पालकांना आपण तयार करतो, तेव्हा काहीही अडत नाही. वारे गुरुजी तुम्हाला माहित आहे, तुमच्यासारखे शिक्षक आहेत, पण त्यांनी आज केवढी मोठी शाळा की पोद्दारसारखी शाळा किंवा केम्ब्रिज सारखी शाळा मागे पडेल अशी शाळा पुण्याला उभी केली. किती शिक्षकांना असं वाटलं की मी पुण्याला गेलोय, लग्नाला शाळा बघून घेऊ. याच्यापैकी मी विचारत नाही प्रश्न, हा स्वतःला विचारा. आत्मविकासाचा प्रश्न आहे की माझ्यासारखाच पगार घेणारा एक शिक्षक आहे, तो शिक्षक इतकी मोठी शाळा उभी करतो की त्याला काही चिंता नाही आहे. त्याच्यामध्ये गुगलचा CEO सुद्धा त्याचा मित्र झाला, त्याच्या मुलांसाठी, नोकरीसाठी त्याला चिंता नाही आहे. सामाजिक नेतृत्वाने आपलं आयुष्य सुकर होतं, काही वाईट घडत नाही. म्हणजे ही अशी जिवंत उदाहरण. एक शिक्षक मी 15 वर्षापूर्वी ओंकार बालवाडीत बोलवले होते, ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. सामाजिक नेतृत्व म्हणजे काय, मी बघायला गेली होती त्यांची शाळा. अगदी छोटेसे शिरूरच्या पुढे गाव आहे, मला गावाचं नाव आठवत नाही, बाबळेवाडी, सकाट गुरुजींची शाळा, करडेलवाडी. तर शिरूरच्या पुढे करडेलवाडी नावाचं छोटंसं गाव आहे आणि 2च शिक्षक आणि 400 मुलं, 1ली ते 4थीची. पती पत्नी दोघंच शिक्षक होते तेव्हा, मी गेली त्या दिवशी. अजून एखादा शिक्षक असेल, त्यांनी मुलांना एवढं सुंदर तयार केलं, शाळेतल्या प्रत्येक मुलाचं हस्ताक्षर सुंदर होतं. आणि मी ज्या ज्या वर्गात गेली त्या वर्गामध्ये त्यांनी 5 हुशार मुलांना, NEP जे सांगते सोशल वर्क म्हणजे नेतृत्व म्हणजे काय, तर शिक्षकांनी काम कमी करायचं, मुलांना अधिक काम करायला द्यायचं. सोशल नेतृत्व म्हणजे काय, तर शिक्षकांनी काम कमी करायचं, समाजाला अधिक कामाला लावायचं, समाजातल्या लोकांना शाळेसाठी कामाला लावायचं, अवांतर गोष्टींसाठी कामाला लावायचं. हे सामाजिक नेतृत्व आहे. नेतृत्व म्हणजे मी काम करायचं असं नाही आहे, तुमचं काम उलट कमी होतं. नेतृत्व म्हणजे फॉलोअर्स तयार करणं नाही, नेतृत्व म्हणजे नवीन लीडर्स आपल्यापुढे तयार करणं, याला म्हणतात सोशल नेतृत्व. त्या शाळेमध्ये मी बघितलं की 5 हुशार मुलांना त्यांनी निवडलं होतं, 5 इंग्रजीचे, 5 गणिताचे, 5 विज्ञानाचे. आणि ती मुलं 5 वेळेला असं म्हणायची की NATION, नेशन, परत सांगायचं नेशन म्हणजे देश, असं एक विद्यार्थी 5 वेळा सांगायचा. आणि राहिलेल्या वर्गातले विद्यार्थी लिहून घ्यायचे, ऐकायचे, लिहून घ्यायचे. ते 5 वेळा सांगण्यामध्ये तो विद्यार्थीचं नेशन पाठ व्हायचं आणि त्याची स्पीड कमी असायची, त्याचं लिहून पण व्हायचं आणि प्रत्येकाचं अक्षर सुंदर होतं. हे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. 365 दिवस एक शिक्षक शाळा चालवू शकतो. ठीक आहे, आपण 365 दिवस चालवावे असं मी म्हणत नाही, एवढं आदर्श रोल मॉडेल नाही, पण जे दिवस आहेत या दिवसामध्ये आपण सामाजिक नेतृत्व करू शकतो का. त्या ठिकाणी शिरूरच्या डॉक्टरांची मुलं, स्कॉलरशिपला येणाऱ्या सगळ्या प्रतिथयश लोकांची जी हुशार मुलं त्या शाळेमध्ये रांग लागलेली होती. म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार घ्यायला गेले तरी पत्नीला त्यांनी सोबत नेलं नाही. ते म्हणाले दोघांपैकी एकच राष्ट्रपती पुरस्कार घ्यायला जाईल, एक शाळा चालवेल, कारण 362 दिवस शाळा चालवायची. असे शिक्षक ते सामाजिक नेतृत्व. त्या शाळेला काही कमी नाही. ते म्हणाले अहो मी किट मागितली की पालक मला आणून देतो.
मला काहीच इश्यू नाही, उभं राहण्याची गरज नाही. सामाजिक नेतृत्व म्हणजे समाजामधले जे जे प्रश्न आहेत. आता समजा मी इथल्या शिक्षकांना विचारलं की या छोट्याशा गावामध्ये जी मुलं येतात त्यांच्याकडनं कधी प्रश्नावली भरून घेतली का की तुमच्या आईला कशाचा प्रश्न आहे, आई कोणता प्रश्न तुमच्या घरात आहे, पैसे सोडून. ते म्हणतील आम्हाला पैसे द्या. हा एक स्टँडर्ड उत्तर असतं, पैसे वाढवा, पैसे द्या, पैसे वेळेवर द्या. तर पैसे वस्तू सोडून काय प्रश्न आहे की ज्याच्याशी तुमची आई झुंजते. आज इथे ATL लॅब, या ATL लॅब मध्ये काय करणं अपेक्षित आहे, सामाजिक नेतृत्व म्हणून मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगते. थिअरी तर खूप आली होती पण मी सगळं बाजूला ठेवलं तुम्हाला सगळ्यांना बघून. या ATL लॅब मध्ये मुकुंदवाडीला एक आउट ऑफ बॉक्स नावाचं एक वर्कशॉप घेतलं. मुकुंदवाडीच्या किशोरी विकास केंद्रामध्ये एक व्यक्ती आली होती युनिसेफ मधनं आणि त्यांनी त्या वस्तीवरच्या किशोरी 10 ते 15 वर्षाच्या मुलींना सांगितलं आज घरी जा आणि आईला विचार की तुला काय प्रश्न आहे, स्वयंपाक करताना, कामाला जाताना तुझा प्रश्न काय. आणि त्यांनी प्रश्न लिहून आणले मुलींनी की आई म्हणते की पाणी सकाळी 2 वाजता येतं, नवरा 12 वाजता येतो, तर माझी झोप येत नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि तू सकाळी 6ला जाते तर मला डबा करून द्यावा लागतं कारण मी शिकली नाही पण तुला शिकवायचं, हा माझा प्रश्न आहे. हा एका आईने मांडला. अजून एका आईने दुसरा प्रश्न मांडला. असे अनेक प्रश्न एकत्र घेऊन एक रिसर्च प्रेझेंट केला आणि तो रिसर्च सुरतकलच्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजने त्याच्यावर सोल्युशन शोधलं. तर एक 5-50 समजा 500 मुलींचा रिसर्च झाला असेल 500 घरांमधला, तर त्याच्यातल्या 50 घराला सोल्युशन मिळालं. छोटासा रिसर्च असेल पण असे याला म्हणतात सामाजिक नेतृत्व. असं नाही सामाजिक नेतृत्व म्हणजे तुम्ही झाडू घेऊन मंदिर झाडायला जा किंवा प्रार्थना स्थळ झाडायला जा अशी अपेक्षा नाही. पण आपल्या मुलांना सामाजिक भान देण्यासाठी आपण काय करतो. एक शिक्षक म्हणून असा रिसर्च आहे की म्हणजे गमतीने सांगायचं तर जपानमध्ये डिवोर्स का होतो, तर जपानमध्ये डिवोर्स केस एक फाईल झाली. त्याच्यामध्ये कारण काय होतं की माझा नवरा सगळं काम करून टाकतो, मला घरी आल्यावर एकही काम ठेवत नाही, त्याच्यामुळे मला याच्यापासून डिवोर्स हवा आहे. वर्क कल्चर, कार्य संस्कृती काय असते. तर जपानच्या शिक्षकांनी एकदा निवेदन केलं अधिकाऱ्यांनी की अहो यांना कॅज्युअल लीव्ह घ्यायला सांगा. यांनी 10 वर्षात सिक लीव्ह घेतलेली नाही. आता आपली कार्यसंस्कृती, कार्यनीती आपली उत्तम आहे पण कार्यसंस्कृती ज्याला नीती म्हणतात, नीती ही चाणक्य नीती आहे. आपल्याकडे भरपूर गुरु झाले, सगळं माहिती आहे आपल्याला, ते सांगण्याची गरज नाही. पण कार्यनीतीचं म्हणजे आपलं एक तत्व आहे, त्या तत्वावर आधारित आपलं जीवन नाही. म्हणजे रिसेंटली म्हणजे मी तुम्हाला छोटे छोटे उदाहरण देऊन सामाजिक नेतृत्व सांगते की आता FIFA वर्ल्ड कप झाला. तुम्ही सगळ्यांनी बघितलं की नाही मला माहित नाही. फुटबॉलचा जो वर्ल्ड कप झाला तर जपानमधल्या प्रत्येक मुलांनी त्या पूर्ण जितके लाखो प्रेक्षक असतील त्या लाखो प्रेक्षकांच्या ह्याच्यात मुलांनी आपल्या बॅगा आणल्या होत्या आणि त्या सगळ्या व्हॉलेंटियरनी म्हणजे मुलं, नागरिक, जपानच्या बाहेरनं आलेले सगळे निघून गेले आणि जपानच्या सगळ्या लोकांनी तो कचरा गोळा केला. त्यांना कोणी द्यावं लागलं नाही की बाबा तुम्ही आता साफ करा म्हणून. आपल्या इथे तर समजा टॉयलेट साफ करायला शिक्षकांना सुद्धा सांगितलं तरी सुद्धा शिक्षक म्हणजे हे थोडी माझं काम आहे. पण मग सामाजिक नेतृत्व याचा अर्थ माझ्या भारतातल्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मी मुलांपर्यंत पोहोचवतो. काय चांगल्या गोष्टी आहे भारतात, वाईट गोष्टी तर आपण पसरवतो पण आपण जेव्हा सकारात्मक गोष्टी पसरवतो तेव्हा समाज चांगला व्हायला सुरुवात होते. मग सकारात्मक गोष्टी पसरवण्याचं उत्तम साधन शिक्षकांकडे काय असायला पाहिजे, तर प्रत्येक शिक्षकाकडे 500 कथांचं आपल्या आपल्या विषयांमधल्या 500 कथा असायला पाहिजे. स्टोरी टेलिंग. अगदी वर्ग कोणताही असो, प्री प्रायमरी टू BSc असं गृहीत धरा. प्री प्रायमरी टू BSc ज्या शिक्षकाकडे भारतातल्या किंवा भारताबाहेरच्या अनेक कथा असतील तर त्या कथा या मुलांचं आयुष्य घडवतात. तो
शिक्षक हा सामाजिक परिवर्तनाचा लीडर आहे असं समजायला हरकत नाही. कारण तो मुलांचा शिक्षक आहे, विद्यार्थ्यांचा शिक्षक आहे. तो राष्ट्रनिष्ठा तर निर्माण करतोच, पण मुलांचं आयुष्यही घडवतो. सामाजिक नेतृत्व करणारा शिक्षक कसा असतो? तो पिरियडला वेळेवर जाणारा असतो, समयनिष्ठा, समय पालन. माझ्या आयुष्यात अजून एक उदाहरण, त्याच कोर्समधलं मी वेगवेगळे 4 कोर्सेस केले. त्या कोर्समध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की युअर वर्ड इज युअर वर्ल्ड. तुमचा शब्द हा तुमचा जग आहे. आणि मग मुळात ते रिसर्च असं झाला होता की अमेरिकेतला एक इंडस्ट्रियलिस्ट जो भारतीय होता आणि अमेरिकेत सेटल झाला होता. त्यांनी असं ठरवलं, ते मित्र बसायचे, गप्पा मारायचे संध्याकाळी, आणि एक दिवस तो म्हणाला की आपण जे बोलतो ना तेच आपण करूया. आणि त्याने 8-10 दिवस असा प्रयोग केला. तर त्याला असं वाटलं की रिझल्ट काही वेगळे येतात. मग तो मित्रांना काय म्हणे की तुम्ही टूरवर जा आणि माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये हे काम करतो. आणि ते मित्र वेगवेगळ्या ठिकाणी 8 दिवस भेटले नाही. आणि या माणसाने जे म्हणेल, म्हणजे त्यांनी समजा असं म्हटलं की मी 10 मिनिटांनी चहा पिला, तर 10 मिनिटांनी चहा पिला. मी 5 मिनिटात आंघोळ करेल, स्वतःला त्यांनी सांगितलं वेळेसंबंधीचं. जो शब्द दिला तो त्यांनी पाळला. समजा मुलीला असं म्हटलं असेल की मी तुला उठवेल, तर त्यांनी उठवलं मुलीला. मी तुला रागवणार नाही हा शब्द दिला असेल तर तो रागवला नाही. अशा अनेक गोष्टी, छोट्या छोट्या अगदी मायक्रोस्कोपिक गोष्टी, नॅनो गोष्टी त्याने पाळल्या. आणि त्याला असं वाटलं की अरे माझ्यामध्ये प्रचंड पावर आली. म्हणजे आपल्या इथे वाक्य आहे, वंदावे काय, जो जैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं काहीतरी संतांचं वाक्य आहे ना. आता मी शिक्षक नाही, त्याच्यामुळे बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले. शिक्षकांचा सपोर्ट घेऊनच सांगते तुम्हाला. पण त्यांनी हे युअर वर्ल्ड एक्झिस्ट इन युअर वर्ड्स, मी दिलेला शब्द पाळतो का, हे आयुष्यामध्ये सामाजिक नेतृत्व प्रदान करते. मी शब्द दिलाय आणि वेळेवर म्हणतो नाही हो चहा आहे, जरा चहा, पाहुणे आले, जरा चहा पितोय, जरा अवघड आहे. इथे समजा 200 शिक्षक आहेत, सगळ्यांनी काय फोनवर सांगितलं असेल हो मी येतो. आणि याच्यातल्या काही शिक्षकांनी वेळेवर अहो आजारी पडलो, हो माझी ना ती भाचीच वाढली त्याच्यामुळे मी चाललो आहे जरा तिकडं, आता विचारसभेला नाही येऊ शकत. पण त्याने आधीच कळवलं असेल कदाचित, काही जनाही नाही असू शकतं, पण त्याला रिकमिटमेंट म्हणतात. तर मी तो कोर्स करताना मी पण कॅज्युअली तुमच्यासारखीच, म्हणजे माझ्यासारखीच असं सांगतो, तुमच्यासारखी नाही. पण दुसरं वाक्य सांगते, नो वर्ड इज ॲक्सिडेंट. त्यामुळे मी माझ्या भाच्याला कबूल केलं. उन्हाळ्याचे दिवस होते की मी स्लीपर आणून दिली आणि मी 3-4 दिवस असं टोलवत होती त्याला, अरे विसरून जायची, मग आल्यावर काहीतरी कारण शोधायची की त्याला सांगायला, अरे आज दुकानच बंद होतं, तुझ्या मापाची चप्पलच नव्हती, पाहिली मी जाऊन पण चप्पल नव्हती, तुला लाल रंग पाहिजे होता तो पिवळा होता बघ. अशी 3-4 कारणं दिली. त्या वर्कशॉपमध्ये माझे डोळे उघडले की मी माझा छोटासा 8 वर्षाचाच भाचा होता, पण त्याला तो सहजपणे बनवत होता. त्याला काही वाटत नव्हतं की आत्या खोटं बोलते, पण मी बनवत होतो. आणि मी त्या दिवशी ठरवलं की मी जे म्हणेन ते मी करेन. मी ज्याला कबुली देईन त्याला तिथे मी हजर राहीन. तर मला माझ्या आयुष्यामध्ये असं जाणवलं की मी ठरवलं की मला या बैठकीला जायचं, तर रस्ते मला आपोआप मिळतात, मला काही अडचण येत नाही. खूप जण मला सपोर्ट करतात, माझ्या घरी कौटुंबिक, परिवार, समाज सगळं सपोर्ट करतात, असा माझा अनुभव. त्यामुळे या वाक्यात माझ्या आयुष्यावर विश्वास बसला. युअर वर्ल्ड एक्झिस्ट इन युअर वर्ड्स. मी दिलेला शब्द, मी समजा म्हटलं की मी 50 पत्रकं वाटेल, तर मी 50 पत्रकं 100% वाटेल. आणि नाही वाटले तर मी त्याला 8 दिवस आधी सांगेल की हे 50 पत्रकं घेतलं होते मी, पण मी 30च वाटू शकेल. बरं 30चीच लिस्ट आहे, 20 तुला कोणाला द्यायचे असतील तर ते. दॅट इज अ सोशल लिडरशिप. आपण दिलेला शब्द पाळतो पण ती सोशल लिडरशिप आहे. सोशल लिडरशिप म्हणजे खूप जाऊन काम करणं, हे आपल्या इथे घासून पिसून झालंय. सोशल म्हणजे मी सेवा वस्तीत गेलो आणि काम केलं आहे सोशल लिडरशिप. पण सोशल लिडरशिप ही पहिले स्वतःमध्ये आणण्याची गरज आहे. ती स्वतःमध्ये आणण्यासाठी वेळ, शब्द, स्थान, स्वतःमध्ये नवीन शिकण्याची ऊर्जा. 40 वर्ष झाले पण आपण तसंच शिकवतो. तो धडा घेतला फिजिक्सचा
तसंच शिकवणं. काहीच फरक नाही त्या धड्यामध्ये. ना त्याच्यात कथा आली, ना त्याच्यात विनोद आला, ना त्याच्यात फ्युचर आलं, ना त्याच्यात व्हॅल्यू सिस्टीम आली. म्हणजे मी समजा मॅग्नेटिक नीडलचा धडा शिकवते आणि तुम्हाला 2-3 उदाहरणं देते. तर मॅग्नेटिक हँगिंग नीडल उत्तर दिशा दाखवते. ही उत्तर दिशा दाखवते. तर मला माझ्या मुलाला सोशल लिडरशिपमध्ये मला सोशल लीडर व्हायचं आहे. म्हणजे काय व्हायचं आहे? तर मला समाजामध्ये नैतिक मूल्य प्रस्थापित करायची आहे, समाजातले प्रश्न सोडवायचे आहे. तर माझ्या मुलांमध्ये नैतिक मूल्य रुजवणं ही सोशल लिडरशिप आहे. आणि मूल्य रुजवणं हे क्रॉस कटिंग थीममध्ये आहे NLP मध्ये. तर हँगिंग नीडल उत्तर दिशा दाखवतो. माझ्या मुलांना मी काय प्रश्न विचारला पाहिजे की तुझ्या आयुष्यामध्ये ही हँगिंग नीडल मी समुद्रावर गेलं तरी पण उत्तर दिशा दाखवते, पर्वतावर गेलं तरी उत्तर दिशा दाखवते, सपाट जमिनीवर राहिलं तरी उत्तर दिशा दाखवते. म्हणजे ही तिचा गुणधर्म सोडत नाही. असं तुझ्या आयुष्यातलं एक वाक्य लिही की कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, कोणतीही परिस्थिती आली तरी सुद्धा तू आढळला राहशील, असं तुझ्या आयुष्यातलं वाक्य लिही. एखादा मुलगा लिही की मी आईला कधीही सोडणार नाही, पुरेच आहे. एखादा मुलगा लिही मी तंबाखू कधीही खाणार नाही. एखादा मुलगा लिही माझे वडील दारू पितात पण मी दारूला स्पर्श करणार नाही. व्हॉट एव्हर, काही पण लिहू शकतो. पण प्रत्येक मुलाला रिफ्लेक्शनने विचार करायला लावणं आणि त्याच्या आयुष्यामध्ये मूल्याचं प्रस्थापित करणं हे सोशल लिडरशिपचं कार्य आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय तुम्ही सांगताय? याने तुम्ही मुलाला सोशल लीडर तयार करता आहात. मुलाला तुम्ही निर्व्यसनी बनवणार, मुलाला तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत अडळ राहणं हे सोशल लिडरशिप आहे. अजून काय? नीटसाठी सगळ्यांनी एवढं आंदोलन केलं. आता ते आंदोलन असंच झालं असं समजा. जे काय झालं ते झालं ते चूक झालं. नीट पेपर फुटला, ज्यांनी फोडला, ज्यांनी तो घेतला हे कोण होते? हे बापी नव्हते, ते सोशल लीडर होते ना. त्यांच्यावर काही नाही. समाज माणूस जे आहे ना ते असं विकृत झालं की सोशल लिडरशिप सुद्धा विकृत व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपली सोशल लिडरशिप जेव्हा मी असं म्हणते की मला पण हानी नाही आहे एका वाक्याने, मी जे काय कृती करते त्याने मला हानी नाही आणि समाजालाही हानी नाही, तर ते सोशल लिडरशिपचं कृत्य आहे हे समजून घ्यायला हरकत नाही. मी गणित शिकवतोय, माझाही विकास होतोय आणि मुलांचाही विकास होतो. मी गणित शिकवतोय, माझा विकास होतो. मी शिक्षक म्हणून शिकवतो, मला सूत्रपाठ आहे, मी फळ्यावर लिहितो, पण मुलांचा विकास होत नाही. तो सोशल लीडर नाही. माझ्याबरोबर माझ्या मुलांचा विकास होतोय की नाही हे इव्हॅल्युएशन करणं हे सोशल लीडरशिप म्हणून काय. माझ्या पालकांना बोलवणं. मी 2-4 सोशल लिडरशिपची अजून 2-3 उदाहरणं सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी केरळमध्ये गेले होते. तिथे मातृशक्ती खूप प्रभावी आहे, म्हणजे महिला खूप प्रभावी आहे. तर त्या शाळेमध्ये एका शाळेमध्ये गेली, ते म्हणे कोरोनामध्ये आमची संख्या 800 झाली आहे. सगळ्या प्रायव्हेट शाळा होत्या विद्याभारतीच्या. सरकारने परमिशन दिली नाही म्हणून ओपन स्कूलिंगमध्ये त्या CBSE ॲफिलिएटेड शाळा चालतात. ओपन स्कूलिंग असूनही टॉपर असतात आणि पालक तिथे विश्वासाने घालतात. अशा 2500 विद्यार्थ्यांच्या शाळा मी बघितल्या 8-8, 9-9 एकरवर. तर एका शाळेमध्ये 800 विद्यार्थी संख्या झाली होती. मी एका कार्यक्रमानिमित्त गेली. तर मी त्यांना म्हटलं की तुमचं नियोजन काय आहे पुढच्या वर्षी, जर तुमची आधीची संख्या 1200 होती. तर ते म्हणाले काही नाही, आमचं सिंपल नियोजन आहे. आम्ही सगळ्या पालकांना मातृसंख्येला बोलवलं. म्हणजे त्यांना मातृभारती म्हणतात. तर अशा आईला भार असतं की मुलं शिकलं पाहिजे. वडिलांना वाटतं करेल काहीतरी, वडील फार त्याच्या मागे नसतात. तुम्ही स्वतः बघितलं तरी सुद्धा तुम्ही घरी गेल्यावर TV किंवा मोबाईल बघत असाल, पण एक शिक्षिका आई असेल तर ती पोराचा अभ्यास घेईल. तिच्या पोटातनं आलेलं असतं म्हणून का काय मला माहित नाही. वडील त्याचा पैसा बघतील की याच्या कोर्सला जो पैसा लागतो तो मला कुठून जमा करायचा याचा विचार वडील करतील, पण आई ही शिक्षणाचा विचार करते. तसं त्यामुळे मातृशक्ती जी आहे त्या मातृशक्तीला ॲड्रेस करणं म्हणजे सामाजिक लिडरशिप प्रस्थापित करणं असं समजा. तर त्यांनी प्रत्येक वर्गातल्या मातांना
बोलावलं, त्यांना शाळा काय काय शिकवते, शिक्षक कसे आहेत हे सगळं समजावून सांगितलं. त्यांना ऑलरेडी माहीतच असतं, त्यांच्याकडे मातृभारती म्हणून संघटना. आणि मग त्यांना सांगितलं की आता तुम्ही 10 घरी जा आणि तुमच्या मुलांना घेऊन जा, तिघींची टोळी करा आणि सांगा या शाळेमध्ये काय आहे. तुम्हाला जे वाटतं ते सांगा. आता आम्ही समजावून सांगितलं, याच्यातल्या त्रुटी सांगायला हरकत नाही. त्या मातांनी घरोघरी जाऊन शाळेचा प्रचार केला. आज शिक्षकांना जावं लागतं ना, तिथे शिक्षकांना नाही जावं. शिक्षक पुढच्या वर्षीचं नियोजन करायला, प्लॅनिंग करायला शाळेत होते आणि प्रत्येक माता गावागावांमध्ये, त्या शहरामध्ये वेगवेगळ्या एरियात जाऊन त्यांनी या वर्षी 1200 विद्यार्थी जमा केले. मी गेली तेव्हा 800 विद्यार्थी होते. त्या ताईंना म्हटलं की तुमचे 1000च्या वर विद्यार्थी गेले तर मला फोन करून सांगा. तर त्यांचा 8च दिवसापूर्वी मला फोन आला, दीदी हमने 1000 क्रॉस कर लिए, 1200 की संख्या हुई हमारी. पहले हमारी 1180 थी, अभी 1200 हो गई. हे कशाच्या की सोशल लिडरशिप नाही. एका शिक्षकाची सोशल लिडरशिप आहे की त्या शिक्षकाला गावात जावं लागलं नाही. पैसे देऊन येणारे विद्यार्थी सुद्धा मातांच्या मार्फत येऊ शकतात. तर जे बिना पैशाचे येतात विद्यार्थी, त्यांच्यासाठी शाळा काहीच नाही करू शकत. ज्या विद्यार्थ्यांना फी स्ट्रक्चरच नाही, त्या मातांना एकत्र घेऊन आपण प्रभावी नेतृत्व उभं नाही करू शकत. त्या मातांना आपण काही सांगू नाही शकत. तिथल्या सरकारने एका प्रार्थना शाळेला बाजूला हौद होता आणि तो बंद करायचं ठरवलं. तिथला सोशल लिडरशिप कशी असते मी तुम्हाला सांगते. तिथल्या पालकाला हे कळलं की आपल्या शाळेच्या बाजूला असलेल्या प्रार्थना शाळाचा हौद बंद करणार आहे. त्यांनी शाळेमध्ये एक प्रिन्सिपलला नोटीस दिली. म्हणजे नोटीस म्हणजे जाऊन सांगितलं संध्याकाळी की ऐसा ऐसा होने वाला है, आपली मातृभारती को बुलाओ. रात्री 12 वाजता 2000 मातृभारती तिथे आल्या. सरकारला काहीही करता आलं नाही, तो हौद बुजवता आला नाही. एक शाळा सोशल लिडरशिप, एकही शिक्षक नव्हता 12 वाजता, संपूर्ण मातृभारती. म्हणून मी तुम्हाला वारंवार म्हणते, इट इज नॉट दॅट यू शुड वर्क, it is you should create leader, that is social leadership of a teacher. तर मग ती पैशासाठी असू शकते, ती ऍडमिशनसाठी असू शकते, पण आपल्याला असं वाटतं पगार तर मिळतोय ना, संख्या पुरेशी आहे ना, मग अजून काय करावं लागतं. पण आपण ज्या परिस्थितीतनं वर आलो, त्या परिस्थितीतनं आपल्या गावातली मुलं येऊ नये म्हणून जी सोशल लिडरशिप असते ती करण्याची आवश्यकता आहे. आता तुम्हाला NEP मध्ये सांगितलेला तुम्हाला बरचसा गोष्ट सांगितली आहे. तर सोशल लिडरशिपसाठी काय लागतं. एक शिक्षक वाचस्पती लागतो. म्हणजे काय, त्याची वाणी उत्तम लागते, पूर्ण व्यवस्थित वाणी ज्याची असेल तो सोशल लिडरशिप करू शकतो. दुसरं, तो अनेक लोकांना तयार करणारा, वसुपती, चरित्र निर्माता. हे तुम्हाला माहित आहे. भाषा विज्ञान असणारा, माहीत असणारा असावा, व्यसन नसणारा असावा शिक्षक हा. तर तो सोशल लिडरशिप अधिक असू शकतो. चारित्र्याने सुदृढ असावं. हे तुम्हाला सगळं माहीत असलेलं, मी त्याच्यामध्ये फार जात नाही त्या सगळ्याच्यामध्ये. आज जे तुम्ही करताय ते काय आहे, जयनम म्हणतात. जयनम म्हणजे काय की तुम्ही काम करता, तुमचं वेतन मिळतं आणि तुमचं घर उत्तम चालतं. जयनमच्या पुढे यजनम असतं. यजनम म्हणजे तुम्ही समाजासाठी काही करता. आणि जेव्हा समाजालाच तुम्ही ईश्वर समजता, तुम्ही जेव्हा शाळेतल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना, म्हणजे पंचप्राण असतात, संचालक, शिक्षक, पालक, बालक आणि बाकी, अशा पंचप्राणांना जेव्हा तुम्ही एका अर्थाने चांगला वाचस्पतीने ऍड्रेस करू शकता, तेव्हा तुम्ही सोशल लिडर होऊ शकता. आणि जेव्हा समाजाला तुम्ही ईश्वर समजता, त्यावेळेस मग ज्याला म्हणतात जयनम, यजनम आणि भजनम. म्हणजे मी माझ्या स्वतःसाठी शिक्षक झालो, माझ्या पालकांना मी चांगलं केलं, म्हणजे मी यजनम केलं, आणि मग मी ईश्वराकडे जाऊ शकतो. आज आपण घरी महालक्ष्म्या, गणपती, तीर्थयात्रा किंवा जे काय प्रार्थना स्थळं असतील त्या ठिकाणी, गौतम बुद्धाचं असेल, जैनांचं असेल, जे काय आपण काम करतो, व्रत करतो एका अर्थाने, त्या
त्या सगळ्या व्रतांचा अर्थ भीतीने मी करते. बाबा माझ्याकडे हे नाही झालं तर माझ्या पोरांचं भलं होणार नाही. जेव्हा आपण आपल्या समोर असलेल्या समाजरूपी ईश्वरालाच चांगलं करतो तेव्हा आपण सोशल लिडरशिप होतो. मला असं वाटतं की वेळ संपला असेल तर मग अजून 15 मिनिटं आहे. ऐकण्याची तयारी आहे का थांबूया? तुम्हाला ब्रेक हवाय? तुम्हाला असं वाटतं ना की खूप काम शिक्षकांना आहे. मी जेव्हा शिक्षकांना भेटते तेव्हा शिक्षक किती कामं आहेत ताई, इलेक्शनची कामं, लसीकरणाची कामं, सगळी कामच कामं. खरं तर लसीकरणाचं काम आणि इलेक्शनचं काम हे त्या शिक्षकाच्या आयुष्यामध्ये एक उत्तम काम असू शकतं. मी असं म्हणते की शाळेचा एक ड्रायव्हर आहे. हा मला कळत आहे की वक्ता चांगला नाही, पण 10 मिनिटं ऐकायला हरकत नाही. वाचस्पती म्हणजे यू हॅव टू लिसन फॉर द गोल्ड. म्हणजे चांगलं बोलणारा वक्ता नसतो, पण खाणीतनं सोनं काढतात ना, खूप काही कचरा निघतो आणि सोनं एवढंच निघतं पण ते मूल्यवान असतं. त्यामुळे माझ्या भाषणामध्ये खूप काही कचरा असेल. एखादं वाक्य तुमच्या आयुष्याला उपयोगी ठरलं तर दॅट इज कॉल्ड ॲज लिसनिंग फॉर द गोल्ड. सो यू हॅव टू प्रॅक्टिस फॉर लिसन फॉर द गोल्ड. घरी जाऊन बायको जे बोलते ना ते नीट ऐकायला, मग तुम्हाला कळेल की आपलं आयुष्य बदलणारी ही बायकोच असते. ती खूप काही बोलत असते पण ती आपल्याला किटकिट वाटते. किंवा नवरा पण काही सांगत असतो. मी असं नाही तुम्हालाच म्हणत, इकडे पण सांगते, नवरा पण काही सांगत असतो की हे तू करू नको, इथे तू थांब. अशा वेळेस आपल्याला राग येत असतो आणि दॅट इज इफ यू लिसन फॉर द गोल्ड यू विल क्रिएट अ लाईफ. त्यामुळे एक ड्रायव्हर समजा आहे तर आमच्या शाळेतल्या ड्रायव्हरची मी बैठक घेतली तेव्हा मी त्या ड्रायव्हरला सोशल लिडरशिप बनवली. मी त्याला म्हटलं की तू इतक्या मुलांना आणतो, किती पालक काय करतात हे तुला माहीत आहे, तुला माहीत पाहिजे की किती पालक काय काय करतात. मग त्या पालकांबरोबर तू त्या मुलांना सोडतो, सुरक्षेने सोडतो, तू संबंध प्रस्थापित कर, त्यांना ड्रायव्हर म्हणून एक मेसेज टाक. ते पण म्हणतो माझ्या मुलीचा जो रिक्षावाला होता तो रिक्षावाला आता माझी मुलगी 40 वर्ष 42 वर्षाची झाली, पण तो रिक्षावाला मला अजून मेसेज करतो. सुरुवातीला पत्र टाकायचं गुढीपाडव्याला मला आणि नंतर तो मेसेज करतो आपण ताईचा नंबर घेऊन. माझा ती जी आत्मीयता आहे ती सोशल लीडर तो रिक्षावाला होता. तसं आपण आपल्या आयुष्यात त्याच्या मुलांना काहीच प्रश्न आला कारण इतक्या पालकांची त्याचे संबंध होते की त्याचा मुलगा 10वी पास होऊन रुचा इंडस्ट्रीमध्ये लागला. तर त्या रुचा इंडस्ट्रीवाल्यांनी 5 मिनिटात त्याच्या मुलाला ठीक आहे रे म्हणे, तुला बाकी व्हॅल्यूज इतक्या आहेत की असा आम्हाला चालतो, त्याला स्किल आम्ही शिकवून दिली, पण तो प्रामाणिक आहे ना तुझं पोरगं, आम्ही त्याला घेऊन दिली. असं जे असतं ते सोशल लिडरशिप असतं. तर आपण आपले कर्मचारी असतात. सोशल लिडरशिपमध्ये कर्मचाऱ्यांच्या घरी जातो का करतो? एक शिक्षक सर्व कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन आला, असं कधी होतं का? समाज तर जाऊ द्या, आपण आपल्या सहकाऱ्यांचं घर पाहिलं का सहज म्हणून तो चहा नाही दिला तरी चालतो. चहा नका एक बाजू देऊ त्याला, शत्रू आहे तरी त्याच्या घरी एकदा जाऊन या. तो मोठा होईल की नाही माहित नाही, तुम्ही मोठे व्हा, तुम्ही लीडर बना. तुम्ही कोणाच्याही घरी तुम्ही गेला तर एक जागा निर्माण होते. त्यामुळे सोशल लिडरशिपमध्ये अशा सगळ्या गोष्टींना फार महत्त्व असतं. अजून 2-3 गोष्टी सांगते आणि मी थांबते. आपल्या इथे असं होतं की स्मृतीपासून स्क्रीनपर्यंतचं शिक्षण होतं. शिक्षक म्हणून विचार केला तर त्यावेळेस जिवंत ज्ञान होतं. त्यावेळेस कागद नव्हते, पुस्तकं नव्हती. गुरु सांगायचा, तो ऐकायचा आणि तो पाठ करायचा, असं एक काळ होता शिक्षण. मग नंतर युगानुकूल बदल झाला आणि हस्तलिखित आलं. मग हस्तलिखितातनं काय झालं? तक्षशिला, नालंदा अशा युनिव्हर्सिटी स्थापन झाल्या ज्याच्यामध्ये गुरूंनी सोशल लिडरशिप केली आणि ते
विदेशातले विद्यार्थी इथे शिकायला आले. का शिकायला आले? कारण ते सोशल लीडर होते म्हणून. ते उत्तम शिक्षक होते, तसंच सोशल लीडर पण होते. त्यामुळे देश विदेशातले शिक्षक आले. त्यानंतर टंकलेखन आलं आणि टंकलेखन आल्यावर मग ही आपली पुस्तकं तयार झाली. ही पुस्तकं तयार झाल्यावर काय झालं तर विद्यालय आणि महाविद्यालय म्हणजे इंग्रजांच्या नंतर जे आलं ते विद्यालय आणि महाविद्यालय तयार झाले. आणि आज काय आलं तर आज तुमचा विद्यार्थी तुमच्यापेक्षा शिक्षित झाला. माध्यम काय? गुगल. माध्यम काय? गुगल. आता येणारा काय? AI. अजून पुढचा काय समजा ChatGPT, AI असं सगळं टप्प्याटप्प्याने तंत्र विकसित होतात. मग आता लीडर म्हणजे शिक्षकाचं काम शिक्षणापुरतं मर्यादित आहे का? तुम्हाला असं वाटतं की मी माझा विषय शिकवतो, पण विषय तर तो शिक्षण कुठूनही इन्फॉर्मेशन ज्याला म्हणतात तो इन्फॉर्मेशन कुठूनही घे. शिक्षकाला जे द्यायचं आहे ते अनुभव ज्ञान द्यायचं आहे. शिक्षकाला जे द्यायचं आहे पाठीवरची थाप स्पर्शाचं ज्ञान द्यायचं आहे. शिक्षकाला जे द्यायचं आहे ते चरित्र निर्माण म्हणजे व्हॅल्यू सिस्टीम द्यायची. कुठलंही इन्फॉर्मेशन तंत्र तुम्हाला देईल पण कुठलीही व्हॅल्यू देत. उदाहरणार्थ सांगते मी, एका मुलाने विचारलं की मला सुसाईड करावासा वाटतो तर 10 प्रकार सांगा सुसाईडचे. तंत्रज्ञानाने ताबडतोब सांगितलं की तू या वयाचं कोणतं वय आहे तुझं? त्यांनी सांगितलं 12 वर्ष. तर गुगलने ताबडतोब 10 प्रकार त्याला सांगितले की या वयाला या पद्धतीने सुसाईड करता येते. तंत्रज्ञान हे सांगते. शिक्षक हे नाही सांगणार, शिक्षक त्याला वाचवेल. शिक्षक त्याच्या जीवनासाठी आहे. त्यामुळे शिक्षकाची सोशल लीडरशिप येणाऱ्या कालावधीमध्ये AIच्या पलीकडे असणार आहे आणि ती स्पर्शातून चारित्र्य निर्माणातून असणार आहे. त्यामुळे त्यासाठी स्वतःचं चारित्र्य जपणं हे जरुरी आहे. आज आपण कशाने लिहितो? गमतीचा भाग आहे. शिक्षक आणि मुलं शाईने लिहितात. ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये काहीतरी ओलावा असतो तेव्हा लिहिलं. पूर्वीच्या काळी कशावर लिहायचे? शिलालेख असायचे. त्या शिलालेखांतून आपण समजतो की ही लिपी होती, ही ब्राह्मण लिपी होती. उत्खननामध्ये जे काय निघालं त्याच्यामध्ये आपल्याला कळलं की हे या राजाने बांधलं. जे काय आहे शिवाजी महाराजांची ज्या सगळ्या सापडल्या ते सगळे शिलालेख होते. त्यामुळे असं म्हणतात की आपण जे लिहितो कागदावर पेन ज्याच्यामध्ये जल आहे तर जल अक्षर काही फार दिवस टिकत नाही, पण शिला अक्षर कालांतरात टिकलेली आहे. तर आपलं आयुष्य असं असावं की आपण त्याच्या आयुष्यावर शिलालेखासारखं कोरलं जावं, असं चरित्र निर्माण करणं हे आपलं काम आहे. सोशल लीडरशिप म्हणजे विश्व सुधारायला जावं असं नाही. त्यामुळे विश्व सुधारने तुम्ही चलेगा, भगवान कुछ नहीं करेगा, पर आप खुद नहीं सुधरोगे तो भगवान आपको छोड़ेगा नहीं. आपने मुझे इतना समय दिया इसलिए बहुत बहुत धन्यवाद.